पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे गावठी कट्टा बाळगणारे 2 आरोपी जेरबंद करण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले। अहिल्यानगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथक तयार करत जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र आणि हत्यारं बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथकास मार्गदर्शन करून कारवाईसाठी रवाना केलं। दरम्यान पथक पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीत अग्निशस्त्र हत्यारं बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की ज्ञानेश्वर बुधवंत राहणार शिरापूर तालुका पाथर्डी हा त्याच्या साथीदारासह गावठी कट्टा बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे मोटरसायकलवर येणार असल्याची माहिती मिळाली। पथकातील पोलीस अंमलदार यांनी पंचसमक्ष शिरापूर ते तिसगाव रोडवर सापळा लावून संशयित मोटरसायकलवरील इसमास ताब्यात घेत त्याचं नावगाव विचारलं असता त्यांनी ज्ञानेश्वर बुधवंत, अशोक महाडिक अशी त्यांची नावं सांगितली। तर ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून 30,000 रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल, 1,500 रुपये किमतीचे एक जिवंत कारतूस आणि 1 लाख रुपये किमतीची पल्सर मोटरसायकल असा एकूण 1,31,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर ताब्यातील आरोपी ज्ञानेश्वर बुधवंत याच्याकडे आढळलेल्या अग्निशस्त्रांबाबत विचारणा केली असता त्यानं संबंधित अग्निशस्त्र पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी येथील रहिवासी अमोल गर्जे याच्याकडून हे विक्री करण्यासाठी आणल्याची माहिती सांगितली। संबंधित आरोपींविरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाथर्डी पोलीस करतायत। तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।